ओबीसी नेता लक्ष्मण हाके ने मराठा आरक्षण, ओबीसी हक और जात प्रमाण पत्र जीआर पर सरकार को घेरा। हाके ने आरोप लगाया कि मराठा आरक्षण के बहाने ओबीसी का हक छिनाया जा रहा है। अजित पवार पर भी तीखा हमला करते हुए कहा कि पीएचडी विद्यार्थियों को पैसे नहीं मगर चेलों को हजारों करोड़ मिलते हैं, तो वही जात प्रमाण पत्र जीआर को बेकायदा और संविधान विरोधी बताया। बघा, आम्ही बारामतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातला मोठा मोर्चा केलेला आहे ऑलरेडी, आणि आज रोजी आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या पाटकुळ मोहोळ तालुक्यातल्या गावामध्ये आम्ही ओबीसी बांधवांनी काय आजपर्यंतचे मोर्चे, लाखोंचे मोर्चे हे जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी होतात, पण आम्ही आता ठरवलंय की आमची माणसं ज्या डोंगराच्या कुशीला राहतात, काबाड कष्ट करतात, त्यांच्या गावामध्ये जायचं आणि तिथं हजारोंची, लाखोंची सभा घ्यायची। हा जीआर आम्ही इथं फाडलाय प्रतिकात्मकरित्या, पण हा जीआर जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत इथला ओबीसी इथल्या सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना, आमदारांना, खासदारांना, कारखानदारांना, जागीरदारांना मानणार नाही, मतदान करणार नाही। तुम्ही आमचं पंचायत राज मधलं आरक्षण काढून घेतलंय, तुम्ही आमचं लोकल बॉडीज मधलं आरक्षण काढून घेतलंय, तुम्ही आमचं शिक्षण नोकऱ्यातलं आरक्षण काढून घेतलंय, पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गटातून, गावातून, वाड्यावरून, तांड्यावरून, वस्त्यावरून जातो। आणि तुम्ही आम्हाला जर मत मागायला आला तर आमचं आरक्षण जाताना तुम्ही कुणाकुणाला पाठिंबा द्यायला गेला होता, ती मागणी कायदेशीर होती का? हा जो जीआर काढला गेला, या जीआर अन्वये ओबीसीचं आरक्षण वाचलं का संपलं हे तुम्ही आम्हाला कधी सांगणार? आणि तुम्ही काय करत होता हा आम्ही प्रश्न इथल्या सत्ताधाऱ्यांना विचारू। आमची संकल्पना अशी आहे, ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशभरामधल्या शोषितांचा, वंचितांचा, आदिवासींचा, ओबीसींचा, दीनदलितांचा आणि ज्याला म्हणून इथल्या व्यवस्थेनं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला, त्या माणसांच्या प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलंय। आणि ते आरक्षण ज्या आमच्या बापाने आम्हाला दिलं, त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्यभूमीवर जाऊ। आम्ही इथली व्यवस्था चॅलेंज करण्यासाठी नाही, आम्ही मुख्यमंत्र्यांची आईमाई काढण्यासाठी नाही, आम्ही लोकशाही मानणारी आहोत, आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत। आमच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्यभूमीवर जाऊ। अजितदादा पवारांच्या मुलाची एक दारूचा कारखाना आहे आणि त्याचं दिवसाचं उत्पादन 1,10,000 लिटर आहे। अजितदादा पवारांचे डायरेक्ट इनडायरेक्ट 25 ते 30 साखर कारखाने असल्याचं बोललं जातंय, आणि मग सहकारी किती, आणि मग पुरवणी मागण्यामध्ये 2,000 कोटी रुपये अजितदादा पवार आजारी पडलेल्या आपल्या चेल्या चपाट्यांना 2,000 कोटी रुपये सँक्शन करून देतात। पण त्याच वेळी लक्ष्मण हाके, ॲडव्होकेट मंगेश ससाने यांनी समुद्रामध्ये उड्या मारून ओबीसीच्या पोरांच्या, पीएचडीच्या पोरांना स्कॉलरशिप मिळावी म्हणून आंदोलन केलं। त्यांना मात्र अजितदादा पवारांकडे पैसे नाहीत, पण आजारी पडलेल्या कारखान्यांना मात्र अजितदादा पवार 2,000 कोटी रुपये देतात। अरे हे प्रोफेशनल आहेत, हे राजकारणी नाहीत, यांना सामाजिक न्याय माहिती नाही। अरे विखे पाटलाला काय सामाजिक न्याय माहिती असणार? अजितदादा पवारांना 10वीच्या आत शिक्षण घेणाऱ्या एका पोल्ट्रीवाल्याला सोशल जस्टिस कसा कळणार? महामानवांचा, लोकशाहीचा प्रियांबल कधी कळणार? हे आमची ओरड आहे। अरे बिनढोक माणसांच्या, अशिक्षित माणसांच्या हातामध्ये या महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या दिल्यावर ते कारखानदारालाच पैसे देणार ना? गावगाड्यातला, शोषिताला, वंचिताला, ओबीसीला, दलितांना, भटक्यांना कसा पैसे दिला हा माणूस? म्हणून आमची ओरड आहे, आतडी तुटोस तर आम्ही बोलतोय, पण याची रिॲक्शन ही मतपेटीतनं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघायला भेटेल।